हनुमान म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक अशी मस्त की गदा येते, मस्त की मसल्स येतात, अशी पॉवर येते. आणि मारुती म्हणलं की हा गदा बिदा हातात आहे, खूप पर्वत उचलतो, हवेत उडतो. सुपरमॅनच ना. सुपरमॅन नंतर कळालं की सुपरमॅनचे पण बाप आहेत आणि ते आमचे हनुमान आहेत. मग मी नंतर ऐकलं होतं की नाही, ते त्यांनी डोकं बी कापटलं होतं, डोकं फुटलं होतं त्याचं, मग रक्त विक्त पळायला लागलं नाही का ते. मग त्यानंतर विठ्ठल प्रकट झाले. ओके. अच्छा, असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. म्हणलं नाही, चला आज तर मारुतीला बघायचंच आहे. मधल्या भरपूर फेजेस असा येत होत्या किंवा मी वाईट मार्गाला लागत होतो किंवा संगत माझी बिघडत होती. अशा भरपूर गोष्टींमध्ये मी जातो. असं नव्हतं की कम्प्लिटली भक्ती. पण जेव्हा मी अशा पद्धतीने जात होतो तेव्हा मी मारुतीच्या मंदिरासमोर असायचो. मारुती माझ्या आयुष्यात एंटर करायचा आणि मला त्या मार्गावरनं सरळ मार्गावर आणायचा. हे माझ्या आयुष्यात चाललं होतं. शाबर मंत्र मला तेव्हा कळाले होते. म्हणजे आपण ज्या गोष्टींमध्ये आहे ना, आणि शाबर मंत्रांबद्दल मी ऐकलं होतं की ते लवकर सिद्ध होतात. ओके. शाबर मंत्राचं असं असतं की त्याच्यामध्ये डिरेक्टली शपथ घातलेली असते. म्हणजे एक मंत्र आहे छोटा. हा, असं बघितलं तर मला खाली फरशीवर एवढं मारुतीचं तोंड. अरे बापरे. आणि ती सावली, ती सावली म्हणजे लिटरली ज्याला विश्वास आहे त्यांनी विश्वास ठेवा, ज्याला नाही आहे त्याने नका ठेवू. ज्याला वाटेल की बाबा हे त्याच्या मनातले खेळ आहेत, त्याचे विचार आहे, सायकॉलॉजी वर्क असा असेल. तुम्हाला जे वाटतंय तसं, मला जे दिसलंय ते मी तुम्हाला सांगतोय.